going back to part 2, so let's see what is happening here. प्रत्यक्ष आपल्याकडे येणार आहे होणार आहे. कृपया सर्वांनी एक डेमो म्हणून आपण एक छोटीशी तर आता आपण जर समजा आपण गॅसवर चुलीवर जर आपण एखादी भांडं गरम करताना ठेवलेलं आहे आणि आजकाल सर्वांकडे मोबाईल असतो, आग लागलेली आहे ज्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही, अशा प्रकारे जर आग लागलेली असेल आणि फायर ब्रिगेडला कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेड येऊन तिला निमंत्रण देतं हे याच्यावरनं आपल्याला कळतं. बघा आग लागलेली आहे, धूर निघत आहे. जे आपण बघतो की घरामध्ये बेशुद्ध वगैरे जे पडतात ते आगीमुळे नसून आगीमुळे होणारा जो धूर आहे, धूर आपल्या श्वसनाच्या वाटे आपल्या बॉडीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे इथे आपण बेशुद्ध पडण्याची प्रक्रिया होते. जर फायर ब्रिगेडला अशा प्रकारे कुठल्याही आगीची जर सूचना भेटलेली असेल तर फायर ब्रिगेड अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी करतं. सर्वात आधी फायर सूट घातलेले जवान त्या आगीचं निरीक्षण करणार आहेत. ते आतमध्ये जाऊन बघणार आहेत की कोणी बेहोश झालेला आहे की बेशुद्ध झालेला आहे, कारण सर्वात आधी आपल्याला तर अशा प्रकारे जे आग लागलेली होती लेडीजला बाहेर काढण्यात आलेला आहे, थोडा टाळायला पाहिजे. अशा प्रकारे पाणी वापरून अग्निशमन विभाग ही आग विझवतं. एक जवान आपल्या चारी बाजूने त्याचं निरीक्षण करत आहेत की एका बाईंना एका महिलेला आपण या झोपडीतनं बाहेर काढलं आहे तरी अजून कुणीही राहण्याचे तिथे चान्सेस असतात. फायर सूट जवान बघा, त्याच्या पायाकडे आग लागलेली आहे. फायर सूट जवान आग विझणार आहे. सर्व प्रेक्षकांना मोबाईल काढून त्याची व्हिडिओ शूटिंग घेतात. ज्याही व्यक्तीने तो कॉल उचललेला असेल तर शांतपणे त्यांना पूर्णपणे माहिती द्यायला पाहिजे. साहित्य आहे किंवा आपले जे जवान आहेत त्यांना कुठल्या प्रकारची इजा झालेली आहे किंवा कोणाला काही झालेलं आहे त्याची पूर्णपणे माहिती घेतल्या जातं. त्याचप्रमाणे इम्पॉर्टेंट चीज़ है, इसमें बताया जाता है ये इसमें कि आग लगती है तो क्या करना चाहिए, कौन सी चीज़ों का यूज़ करना चाहिए. तो ये एक बहुत अच्छी बात है. तो इसके लिए प्लीज़ मेरे वीडियो को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर कर देना. एंड बाय.